नमस्कार. आज मी बनवते आहे चीज कॉर्न बॉल. बघू शकता किती चीजी आहे ते बॉल्स. मस्त क्रिस्पी सुद्धा झाले होते आणि टेस्टी तर इतके होते की कायच सांगू तुम्हाला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी सगळ्यात आधी मी साहित्य तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय. कॉर्न जे आहे ते बारीक करून घेतलंय आणि स्मॅश केलेला बटाटे आहेत 2 ते घेतले एका प्लेटमध्ये. बारीक केलेले जे आहे कॉर्न घेतले आहेत. त्यानंतर मी कॉर्न जरा जास्त बारीक केले आहेत जेणेकरून त्याचे तेलामध्ये सोडल्यावरती बाहेर येऊ नये. त्यानंतर ब्रेड क्रम्स घेतलं आहे थोडंसं. त्यानंतर चाट मसाला, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि कोथिंबीर ॲड केली. आणि आता हे व्यवस्थित मी मिश्रण आता या बटाट्याच्या पिठाचा मी एक गोळा बनवून घेते आणि आपल्या या गोळ्याला खड्डा करून घ्यायचा आहे मधून, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये चीज जे आहे ते व्यवस्थित भरता येईल. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. तुम्ही चीज क्यूब सुद्धा वापरू शकता. मी मोझरेला चीज यूज केला आहे इथे. आता मी इथे हे दुसरं थोडंसं पीठ घेऊन व्यवस्थित बंद करून घेते गोळा हा आणि आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून चीज जे आहे ते बाहेर निघणार नाही. 2 चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये अर्धी वाटी पाणी ॲड केलं आणि ब्रेड क्रम्स घेतले आहेत मी. 2 ते 3 ब्रेड्स घेऊन मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. स्लरीमध्ये आता हा जो बॉल आहे तो मी व्यवस्थित डीप करून घेतला. त्यानंतर मी इथे जे ब्रेड क्रम्स घेतले आहेत त्यामध्ये घोळून घेतला आणि व्यवस्थित जरा हाताने थोडंसं हलक्या हाताने प्रेस केलं. पुन्हा एकदा स्लरीमध्ये टाकून पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये. असं 2 वेळा केल्याने क्रिस्पी चांगले होतात कॉर्न बॉल्स. आता तेल व्यवस्थित तापलं आहे. एक-एक करून मी सर्व कॉर्न बॉल्स जे आहेत ते मी फ्राय करण्यासाठी तेलामध्ये टाकते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपल्याला जेणेकरून करपू नयेत. एक साईड व्यवस्थित भाजली की मी दुसऱ्या साईडने थोडंसं पलटी करून घेते. व्यवस्थित गोल्डन ब्राउन झाले की आपले तयार झाले आहेत कॉर्न बॉल. आता मी हे टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करत आहे. खूपच क्रिस्पी असे होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.